समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे। आज सकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हे लोकार्पण होईल। हा तिसरा टप्पा भरवीर ते इगतपुरी असा असेल। एकूण 16 गावांमधून जाणारा हा रस्ता 24 किलोमीटरहून अधिक लांबीचा आहे। तर या टप्प्याच्या लोकार्पणामुळे 701 किलोमीटरपैकी आता एकूण 625 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे। त्यामुळे इगतपुरी इंटरचेंजचा वापर करून ठाणे आणि मुंबई परिसरातून शिर्डीला अवघ्या 1 तासात पोहोचता येणार आहे। तसंच शेतकऱ्यांना सुद्धा मुंबईला माल जलद गतीने नेता येणार आहे। तर समृद्धी महामार्गाचा आज लोकार्पण केला जाणार आहे। दादा भुसे यांच्या हस्ते या तिसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा थोड्याच वेळात इगतपुरी तालुक्यात होणार आहे। भरीव ते इगतपुरी दरम्यान जवळपास 25 किलोमीटरचा हा समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा थोड्याच वेळात इगतपुरी तालुक्यात होणार आहे। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, छगन भुजबळ आणि केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे। आणि याचा तिसऱ्या टप्प्याचा जवळपास 25 किलोमीटरचा लोकार्पण सोहळा आता या ठिकाणी इगतपुरी तालुक्यात होणार आहे। एकूणच या जे 25 किलोमीटरचं जे रस्त्याचं जे लोकार्पण सोहळा आहे त्याचा फायदा नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे। शेतकरी जे पालेभाजी मुंबईच्या दिशेने घेऊन जातात त्यांच्यासाठी सोयीस्कर पडणार आहे। तसेच मुंबईवरून जे शिर्डीला दर्शनासाठी भाविक जातात त्यांच्यासाठी देखील हा वेळ वाचणार आहे। नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचं जे काम आहे प्रगतीपथावर आहे। तिसऱ्या टप्प्याचा आज लोकार्पण सोहळा इगतपुरी तालुक्यात होणार आहे आणि पुढचा जे शेवटचा इगतपुरी ते मुंबई आहे ते लवकरात लवकर होणार आहे। कॅमेरामॅन विकी कदमसह मी तबरेज शेख, साम टीव्ही, नाशिक।